श्री स्वामी समर्थ. नमस्कार कुंभ राशीच्या जातकांनो, 20 जुलैला रात्री ठीक 12 वाजता ब्रह्मांडात एक अशी भयानक आणि दुर्मिळ घटना घडणार आहे ज्याने तुमच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही. ग्रहांचा राजकुमार बुधदेव आता चेष्टाबली होऊन तुमच्या कुंडलीत अशा जागी प्रवेश करत आहे जिथून तुमच्या आयुष्याचा ताबा साक्षात 2 महाशक्तींच्या हातात जाणार आहे. जर तुम्ही सुद्धा कुंभ राशीचे असाल आणि पुढील 72 तासात ही एक चूक केली तर हसते खेळते आयुष्य उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही. कुंभ राशीच्या जातकांनो, हा काळ जितका भाग्योदयाचा आणि अचानक करोडपती बनवणारा आहे तितकाच तो एका मोठ्या आणि अदृश्य विनाशाची नांदी सुद्धा ठरू शकतो. तुमच्याच घरात तुमच्याच नात्यात लपलेले काही गुप्त शत्रू तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याची आणि तुमचे कल्पक विचार चोरण्याची वाट पाहत आहेत. 20 ते 30 जुलै दरम्यान पैशांच्या आणि वैयक्तिक आयुष्यातील कोणत्या 3 गोष्टी कोणापासून अगदी छातीत दडवून ठेवायच्या आहेत हे जर तुम्ही आज समजून घेतले नाही तर येणारे 30 दिवस तुम्हाला रडवल्याशिवाय सोडणार नाहीत. कुंभ राशीच्या जातकांनो, तुमच्या नशिबाला ग्रीन सिग्नल तर मिळणार आहेच, पण या वक्री बुधाच्या चक्रव्यूहात एक अत्यंत रहस्यमय आणि भीतीदायक वादळ लपलेले आहे जे तुमच्या सुखी संसारात आणि करिअरमध्ये आग लावू शकते. अर्धवट ज्ञान हे मृत्यूसारखे असते, म्हणूनच या महागोचराचा पूर्ण थरार, अचानक धनलाभाचे गुपित आणि कंगाल होण्यापासून वाचवणारा तो एक गुप्त उपाय कोणता आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ 1 सेकंदासाठीही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. जर नशीब बदलण्याची हिंमत असेल तरच पुढे पहा, अन्यथा हा व्हिडिओ आत्ताच सोडून निघून जा. कुंभ राशीच्या जातकांनो, 20 जुलैला ग्रहांचा राजकुमार बुधदेव तुमच्या पंचम भागात चेष्टाबली होऊन अत्यंत शक्तिशाली अवस्थेत प्रवेश करत आहे. पण सावध रहा, हा काळ जितका भाग्योदयाचा आहे तितकाच तो एका मोठ्या विनाशाची नांदी सुद्धा ठरू शकतो. जर तुम्ही नोकरी किंवा व्यवसायात काही काळापासून मोठ्या संभ्रमात असाल तर तुमच्या बुद्धीला कमालीची धार येईल आणि व्यवसायात कोणते कंत्राट स्वाक्षरी करायचे, नवीन गुंतवणूक कुठे करायची याबद्दल डोक्यात कमालीची स्पष्टता येईल. विशेषतः जे लोक मार्केटिंग, सेल्स, पत्रकारिता, सॉफ्टवेअर, शिक्षण संस्था किंवा सल्लागार म्हणून काम करत आहेत त्यांच्यासाठी प्रगतीचे सर्व मार्ग मोकळे होणार असले तरी एका भयानक चुकीमुळे तुमचे हसते खेळते आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते. म्हणूनच 20 ते 30 जुलै दरम्यानचा प्रत्येक सेकंद तुमच्यासाठी करोडो रुपयाचा ठरणार आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, बुद्धीचा कारक बुध जेव्हा वक्री किंवा चेष्टाबली होतो तेव्हा तो तुमच्या आयुष्यात कमालीचा सस्पेन्स आणि थरार घेऊन येतो. या काळात तुमचे अगदी जवळचे मित्र किंवा भागीदारच तुमचे गुप्त शत्रू बनण्याची दाट शक्यता आहे. तुमच्याच पाठीमागे तुमचे कल्पक विचार किंवा नोकरीतील क्रेडिट चोरण्याचा प्रयत्न केला जाईल. या महागोचरादरम्यान पैशाच्या आणि गोपनीय व्यवहारात स्वतःच्या सख्या माणसावर ही डोळे झाकून विश्वास ठेवू नका, अन्यथा तुमचा मोठा घात ठरलेला आहे. कोणती 3 कामे तुम्हाला यशाच्या शिखरावर नेणार आहेत आणि कोणत्या एका चुकीमुळे कंगाल होण्याची वेळ येऊ शकते हे नीट समजून घेतले नाही तर येणारा काळ तुम्हाला रडवल्याशिवाय राहणार नाही. कुंभ राशीच्या जातकांनो, बुध ग्रह तुमच्या अष्टम भावाचा म्हणजेच अडचणी आणि संकटाच्या स्थानाचा मालक असून तो अत्यंत मजबूत स्थितीत आला आहे. याचा थेट अर्थ असा होतो की तुमच्या आयुष्यात चाललेली जुनी संकटे, कोर्ट कचेरीची कामे किंवा सरकारी अडथळे अचानक एखाद्या चमत्कारासारखे दूर होतील आणि तुम्हाला पुढे जाण्यासाठी साक्षात ग्रीन सिग्नल मिळेल. जे लोक लेखक, संशोधक, बँकिंग किंवा ज्योतिषशास्त्राशी जोडलेले आहेत त्यांच्यासाठी लाभाचे नवे मार्ग मोकळे होतील. तुमची एकाग्रता आणि निर्णय क्षमता इतकी तीव्र होईल की शत्रूचे सगळे डाव तुमच्या विरुद्ध पुढे अपयशी ठरतील. कुंभ राशीच्या जातकांनो, या काळात बुधाच्या थेट पूर्ण क्रूर आणि तितकीच प्रबळ दृष्टी तुमच्या 11व्या भावावर म्हणजेच लाभस्थानावर पडत आहे, ज्यामुळे अचानक धनलाभाचे 2 अद्भुत आणि रहस्यमय योग बनत आहेत. बऱ्याच दिवसापासून रखडलेले पैसे, थकीत पगार किंवा अडकलेले कर्ज अचानक मार्गस्थ होतील आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. पण हा अचानक मिळणारा अफाट पैसा प्रत्येकालाच मिळणार का? तर अजिबात नाही. ज्याच्या कुंडलीत बुधाची एक विशिष्ट आणि गुप्त स्थिती आहे त्यांनाच हा राजयोगाचा लाभ मिळणार आहे. आता ती स्थिती तुमच्या कुंडलीत कशी तपासायची हे मी पुढे सांगणार आहे,
त्यामुळे एकही सेकंद व्हिडिओ स्किप करू नका. हा व्हिडिओ पूर्ण पहा. तर कुंभ राशीच्या जातकांनो, जर तुम्ही शेअर मार्केट, ट्रेडिंग, लॉटरी किंवा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीत पैसे लावत असाल तर हा काळ तुमच्यासाठी अत्यंत संवेदनशील आणि थरारक असणार आहे. बुधाकडे स्वतःचे अचूक गणित करण्याची शक्ती असल्याने तुमचे अंदाज या काळात तंतोतंत खरे ठरतील आणि तुम्ही तुमचे पोर्टफोलिओ अतिशय हुशारीने बदलून मोठा आर्थिक नफा मिळवू शकाल. परंतु तुम्ही लोभाला बळी पडून कोणत्याही प्रकारची गडबड केली किंवा हा व्हिडिओ अर्धवट सोडून अर्ध्या ज्ञानावर गुंतवणूक केली तर बुधाचे हेच चेष्टाबल तुम्हाला थेट रसातळाला नेऊ शकते. त्यामुळे सावध राहूनच या धनलाभाच्या संधीचा फायदा घ्या. कुंभ राशीच्या जातकांनो, 20 जुलैपासून तुमच्या कुंडलीतील 5वे स्थान म्हणजे साक्षात ज्ञान, बुद्धी आणि प्रेमाचा टप्पा कमालीचा सक्रिय होणार आहे. कारण तिथे बुद्धीचा देवता बुधदेव स्वतःच्याच राशीत ठाण मांडून बसणार आहे. विद्यार्थ्यांसाठी हा एखाद्या सुवर्ण संधीपेक्षा कमी नाही. ज्या विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात लागत नव्हते, त्यांची एकाग्रता वारंवार भंग पावत होती, त्यांना आता अभ्यासात प्रचंड यश मिळेल. अवघडातले अवघड विषयही तुम्हाला सहज समजू लागतील आणि कोणत्याही स्पर्धा परीक्षेची मुलाखतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रतिमा या काळात जगासमोर येईल. परंतु वक्री बुधाचे हे चेष्टाबल जितके अद्भुत आहे तितकेच हे तुमच्या गाफील राहण्याचा गैरफायदा घेऊ शकते. त्यामुळे अति आत्मविश्वासाची एक छोटी चूक तुमचं संपूर्ण करिअर पणाला लावू शकते. कुंभ राशीच्या जातकांनो, तुमच्या कुंडलीतील हेच 5 स्थान तुमच्या प्रेमसंबंधाचे आणि भावनांचे प्रतिनिधित्व करते. त्यामुळे या काळात तुमच्या लव्ह लाईफमध्ये कमालीचा थरार आणि सस्पेन्स पाहायला मिळणार आहे. जर तुमच्या पार्टनरसोबत काही काळापासून भयानक मतभेद किंवा गैरसमज चालू असतील तर या काळात संवादाच्या माध्यमातून ते पूर्णपणे मिटतील आणि नाते अधिक घट्ट होईल. परंतु हा काळ जितका सुखाचा दिसतो तितकीच एक मोठी आणि कठीण परीक्षा वक्री बुध तुमची घेणार आहे, ज्याची कल्पनाही तुम्ही केली नसेल. तुमच्या भूतकाळातील एखादी जुने व्यक्ती, एखादे जुने दडपलेले गुपित अचानक तुमच्या पार्टनर समोर येण्याची दाट शक्यता आहे, ज्यामुळे हसत्या खेळत्या नात्यात आत्मविश्वासाचे वादळ निर्माण होऊ शकते. म्हणूनच या काळात कोणती गोष्ट गुप्त ठेवायची आहे हे नीट समजून घ्या. कुंभ राशीच्या जातकांनो, जे विवाहित जोडपी दीर्घकाळापासून अपत्य प्राप्तीसाठी म्हणजेच संतान सुखासाठी देवाकडे डोळे लावून बसले आहेत, त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत संवेदनशील आणि भाग्यशाली ठरणार आहे. 20 ते 30 जुलै दरम्यान तुमच्या घरात साक्षात लक्ष्मीच्या पावलांनी गोड बातमी येण्याचे अद्भुत योग बनत आहेत, ज्यामुळे तुमच्या कुटुंबातील जुनी चिंता कायमची मिटून जाईल. जर तुमची मुले आधीपासूनच मोठी असतील तर त्यांच्या प्रगतीची बातमी ऐकून समाजात तुमचा मान सन्मान वाढेल आणि तुमचे मन तृप्त होईल. पण लक्षात ठेवा, या काळात तुमच्या मुलांच्या आरोग्याबाबत किंवा त्यांच्या संगतीबाबत तुम्हाला कमालीची गुप्तता आणि काळजी बाळगावी लागेल, अन्यथा दृष्ट लागून गोष्टी बिघडू शकतात. कुंभ राशीच्या जातकांनो, या महागोचरादरम्यान तुमची मानसिक शक्ती आणि आकलन क्षमता इतकी तीव्र होईल की समोरच्या व्यक्तीच्या मनात काय चालले आहे हे तुम्ही त्यांच्या चेहऱ्याकडे पाहूनच ओळखू शकाल. तुमच्या याच दिव्य शक्तीमुळे समाजात आणि मित्रपरिवारात तुमचे एक वेगळेच वलय निर्माण होईल. लोक तुमच्याकडे सल्ला मागण्यासाठी येतील, परंतु हाच सन्मान पाहून तुमच्या स्वतःच्या नात्यातील काही जळणारे लोक तुमच्या पाठीमागे कपट रचण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुमच्या भावनांचा खेळ करून तुम्हाला मानसिक तणावात टाकण्याचा प्रयत्न केला जाईल, ज्यामुळे आपली गुपिते आणि आनंदाच्या गोष्टी कोणाजवळही उघड करू नका. या 5व्या भागातील बुधाचा राजयोग तुम्हाला जीवनातील सर्वोच्च सुखाच्या दारापर्यंत घेऊन जाणार आहे, यात तीळ मात्र शंका नाही. शिक्षण असो, करिअर असो किंवा तुमचे वैयक्तिक आयुष्य, प्रगतीचा साक्षात ग्रीन सिग्नल आता तुम्हाला मिळणार आहे. पण या अथंग सुखाचा लाभ घेण्यासाठी तुमच्या कुंडलीतील बुधाचे बल किती आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. जर वक्री बुधाची क्रूर दृष्टी तुमच्या राशीवर उलट फिरली तर मिळणारे यश अचानक अपयशात बदलू शकते. म्हणूनच या संकटापासून स्वतःला वाचवण्यासाठी आणि बुधाला कायमचे आपलेसे करण्यासाठी कोणता गुप्त महाउपाय करायचा आहे जो तुमचे नशीब रातोरात बदलेल ते मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कुंभ राशीच्या जातकांनो, वक्री बुधाचे हे चेष्टाबल तुमच्या आयुष्यात अफाट यश आणि धनलाभाचे दरवाजे उघडत असले तरी एका छोट्याशा चुकीमुळे या राजयोगाचा
उलटून तुमच्यावर कंगाल होण्याची वेळ येऊ शकते. अचानक मिळणाऱ्या या सुखाला कोणाचीही दृष्ट लागू नये. आणि 30 जुलैपर्यंत प्रत्येक कामात तुम्हाला फक्त आणि फक्त ग्रीन सिग्नल मिळावा यासाठी अत्यंत उपाय करणे अनिवार्य आहे. दर बुधवारी रात्री झोपण्यापूर्वी आपल्या उशाला थोडेसे अख्खे हिरवे मूग ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते पक्ष्यांना किंवा गायीला खाऊ घाला. या उपायामुळे बुधाची सर्व नकारात्मक ऊर्जा आणि तुमच्या जीवनातील आयुष्यातील बाधा साक्षात विघ्नहर्ता गणपती बाप्पा आणि आपले स्वामी समर्थ महाराज कायमचे नष्ट करतील. कुंभ राशीच्या जातकांनो, आपल्या शास्त्रात सांगितले आहे की जसे सूर्य वडिलांचे आणि शनी सेवकांचे प्रतिनिधित्व करतो, तसेच बुध ग्रह हा तुमच्या घरातील बहीण, मुलगी, आत्या आणि मावशी यांच्याशी जोडलेला असतो. या काळात जर तुम्ही त्यांच्याशी वाद घातला किंवा त्यांचा अपमान केला तर तुमचा अत्यंत उच्चावर असलेला बोध ग्रह रातोरात कमकुवत होऊन आणि चालू कामे ठप्प होऊ शकतात. म्हणूनच त्यांच्याशी संबंध नेहमी मधुर ठेवा आणि त्यांना काहीतरी भेटवस्तू देऊन त्यांचे आशीर्वाद नक्की घ्या. यासोबतच बुधाची तीक्ष्ण नजर काढण्यासाठी रोज काहीतरी लिहिण्याची सवय ठेवा, कारण लिहिण्याने बुधाचे शुभ प्रभाव अनेक पटीने वाढतात आणि शत्रूंचे सगळे डावपेच तुमच्या विरुद्ध अपयशी ठरतील. यासाठी तुम्ही दररोज एक डायरी करून त्यामध्ये 11, 21 किंवा 108 वेळा श्री स्वामी समर्थ लिहा आणि व्हिडिओच्या कमेंटमध्ये सुद्धा 3 वेळा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. कुंभ राशीच्या जातकांनो, हा काळ तुमच्या नशिबाचे सोने करणारा आहे, पण ज्योतिषशास्त्रावर आणि देवावर पूर्ण श्रद्धा असल्याशिवाय कोणतीही साधना पूर्ण होत नाही. जर तुम्हाला तुमच्या कुलदेवतावर आणि साक्षात विघ्नहर्तावर तसेच श्री स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास असेल तर वक्री बुधाच्या धोक्यापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी आणि आयुष्यात सुख समृद्धी आणण्यासाठी अत्यंत श्रद्धेने आणि भक्तिभावाने कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि जय श्री गणेशा नक्की लिहा. आणि ही तुमची एक छोटीशी श्रद्धापूर्वक कमेंट तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर करून तुमच्यासाठी यशाचे नवीन मार्ग मोकळं करेल आणि स्वामी समर्थ तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. तर मित्रांनो, तुम्हाला सुद्धा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि आपण डिस्क्रिप्शनमध्ये अंगठी आणि लॉकेट सुचवले आहेत, त्याचे खूप प्रभावी रिझल्ट आहेत. खूप राशीच्या जातकांनी याचा उपयोग केला आहे आणि त्यांना याचा फरक देखील पडला आहे. तरी आपण एकदा वापरून पहा, कारण यामुळे शनिदेव महाराज तुमच्यावर कृपादृष्टी ठेवतील. आणि जर तुम्ही सुद्धा या राशीचे असाल तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव नक्की लिहा आणि ही सकारात्मक ऊर्जा इतर राशींच्या लोकांपर्यंत पोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, कारण येणारा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील आणखीन एक मोठा बदल घेऊन येणार आहे. देव तुमचं भलं करो. धन्यवाद.